रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। आजची कीर्तनाची सेवा शाईचा इको कमी करा, याचाही कमी करा, इको कमी करा, आवाज द्या। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महान नामधारक ब्रह्मचैतन्य वैकुंठवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या परिसरामध्ये प्रत्येक गावोगाव सप्त्याला आज आरंभ आहे। 7 दिवस जरी कोण्या गावात होत नसेल तर 1 दिवस तरी पुण्यतिथी होत नाही असं एकही आपल्या भागातलं गाव नाही। एवढी आपल्या परिसराची महाराजावर श्रद्धा निष्ठा। आपल्या हे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, अन्नदान, नामसंकीर्तन, त्या सप्त्यातील आजचा प्रथम दिवस, प्रथम दिवशीची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली। ती सेवा आमच्या श्री संत मोतीराम महाराजांची सेवा, आमच्या गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा व आमच्या गुरुवर्य काकांची सेवा। सेवेकरता जो हा अभंग निवडण्यात आला हा श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडण्यात आलेला आहे। पवित्र सोहळी, पवित्र सोहळी एक कमी राहू दे वागा, ते झाले मधात ना आपण येत बाहेर आहे। पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंती
ही लपलपी बंद होती का? इको इको. तीच भाग्यवंती सरती पुरती धनविते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विठाला माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलू सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी. आज मोतीराम महाराज यांची पुण्यतिथी असल्यामुळं हे मी अभंग निवडलेला आहे. नाही तर प्रथम दिवस म्हणल्यावर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन व्हावं. पण आपला संप्रदायच नामधारक आहे. जसं आपण काही आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतायला जर संज्ञा लागली असेल तर त्यांच्या आचरणाहून शांती ब्रह्म म्हणलं की कोणाला संज्ञा आहे ही विचारायची गरज नाही. शांती ब्रह्म म्हणलं की कोणाचं नाव येतंय? नाथ महाराजाचं.
म्हणजे आयुष्यात त्यांना राग आलाच नाही. राग आणण्याचा प्रयत्न केला तरी आला नाही. वैराग्यमूर्ती म्हणलं की जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरुनिष्ठ म्हणलं की निळोबाराय, नामधारक म्हणलं की नामदेवराय. तर आपल्या परिसरामध्ये नामधारक म्हणलं की मोतीराम महाराज. जसं नामदेवरायाचं भजन, जसं तुकोबारायचं भजन आपण गाथ्यामध्ये ऐकावं आणि मोतीराम महाराजाचं भजन डोळ्यानं पाहावं. मोतीराम महाराजाला पाहितलेले लोक आजही आहेत बरेच, पण मोतीराम महाराजाच्या नंतर मोतीराम महाराजाच्या माघारी मारोतराव महाराजानं काकानं जे मोतीराम महाराजानं भजन केलं ते भजन पडू दिलं नाही, उलट वाढविलं. म्हणून त्यांचा नियम आपल्या इथं बी आहे मोतीराम महाराजाचा. महान पर्व काढावं, माघ सुद्धी दशमी, दशमीला रात्रभर आणि एकादशीला दिवसभर. बहुतेक करून असा नियम बहुतेक करून कुठंच नाही संतराम महाराज. कुठंच नाही म्हणजे नियम नाही, दुसऱ्याची निंदा नाही, नियम नाही असं नाही, पण असा नाही. माघ सुद्धी दशमीला पूजेचं कीर्तन करून पंक्ती बसल्या की रात्री 9ला सुरुवात झाली की सकाळी 6ला आरती, आणि सकाळी स्नान करून फराळ करून पुन्हा भजन सुरुवात की दिवस माळोस्तोवर पुन्हा भजन. नियम असतील, एका रात्रचे असतील, एका इळचे असतील, आणि तेही आपल्याच परिसरात. मोतीराम महाराजाचा संप्रदाय सोडला तर रात्रभर कीर्तनाची परंपरा दुसरीकडे नाहीच. विढाला ज्यांनी जीवनात येऊन आपलं नाव कुठंच पुढे केलं नाही, ठाकूरबुवाचं नाव पुढं केलं. शेवटपर्यंत मी ठाकूरबुवाचा टाळकरीच आहे असं म्हणून शेवटपर्यंत परमार्थात राहिले. ठाकूरबुवाची दिंडी आहे माऊलीच्या सोहळ्यात 16 नंबर पाठीमागं. शेवटपर्यंत महाराज त्याच दिंडीमध्ये टाळ घेऊन भजन करीत चालले माऊलीच्या बरोबर. आपल्या गुरुचं नाव उंच शिखरावर नेलं, पण माझं नाव व्हावं अशी कुठंही त्यांनी धडपड दिलेली नाही. मोठं व्हावं म्हणून त्यांनी भजन केलं नाही. म्हणून त्यालाच ते परमानसोबत येत की जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारी. त्यांनी जर रात्रंदिवस परमार्थ केला असेल तर आता मोतीराम महाराज मी पाहितलेले नाहीत. कोणी विचारीला आता यूट्यूब चालू आहे, पुन्हा कोणी म्हणतात महाराज मोतीराम महाराज गेले तेव्हा तुम्ही केवढे होते, तुम्ही पाहितले? हां बघा शाबास, हाय तर होय साक्षीला लोक आजोग बी. म्हणून आता तुम्ही म्हणाले तसं मी सांगितल्यावर लईच तुम्ही कीर्तन झाल्यावर मला विचारताल ना, हे जन्मलते म्हणजे जन्मलते म्हणल्यावर बरं झालं भाग्याचे, पण तुम्हालाही कळत नाहीत. आहेत लोक हे. आता त्याच्या आऊत हाणण्यात आणि यायच्या जन्मात मी काय सांगू लागलो गेलो विसरून. विढाला महाराजाने रात्रंदिवस परमार्थ केला तुमच्या आमच्या करता. काकानं मोठ्या महाराजांना असं वर्णन करत जाऊ, 92 वर्षाच्या काळात कोणचीच रात्र अशी महाराजानं झोप घेऊन काढली नाही. कोणचीच रात्र आयुष्यात त्यांनी रात्रभर झोप घेतली नाही. आता मी म्हणतो असा महाराज बरं तुम्ही पुढे सारखं नाही त्याला इथं या, इथं या या, काय दक्षिणा मागत नाही, या त्याला दाटण कशाला, जागा आहे पुढे. रामकृष्ण.
आता कोणचंही प्रमाण आपण गावातले गावात आहोत, तुम्ही सगळे आपले मोठ्या महाराजाच्या सानिध्यातलेच आपण लोक आहोत. तुम्ही कोणचंही प्रमाण म्हणा, मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, काका यांना ते प्रमाण लागू होतंय. दीन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दीन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रजने हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, संकल्पिला देहदेवा गोड सेवा भक्तीची. संकल्प सगळा देह भगवंताला अर्पण केला. आयुष्यामध्ये नामचिंतन सोडून दुसरं काही केलं नाही. असं काकानं मोठ्या महाराजानं वर्णन करी जाव. ज्यावेळेस मोतीराम महाराजानं देह ठेवला का, आता ते आज पहिला दिवस असेल तरी तेच चरित्र सांगणार आहे मी. तर देह ठेवल्यावर 15 मिनिट भजन चालू होतं. म्हणजे 15 मिनिट देह ठेवल्याच्या नंतर होठ हालत होते. असा भजन करणारा, असा नामधारक, म्हणून काकानं नेहमी म्हणे जाव, कीर्तनकार घनो मिळतील, कीर्तनकार घनो मिळतील, काही करो सो भिया घनो. कीर्तन करायचा ऊत आलाय म्हणे जाव काकानं. पण आता महाराज मिळणं शक्य नाही. म्हणजे कीर्तन केलं म्हणजेच महाराज म्हणण्याची प्रथा पडली का कीर्तन केल्यानं महाराज होते. प्रथा पडली, कीर्तन केलं त्याला महाराज म्हणायचे. पण ऐका, महाराज कीर्तनच करतय, महाराज कीर्तनच करतय. पण कंबर बांधून कीर्तन केल्यानंच महाराज होतंय असं नाही. तर नामचिंतनानंच महाराज होतंय. असं नामदेवराचा एक मोठा अभंग आहे. कीर्तन करीसी तरी कीर्तनकारची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. त्याचा शेवट आहे, नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होशी अरे जना. विठाला नामदेवरायाचं भजन. शिंक जांभळी खोकला आणि इतुकाच येळ वाया गेला. ज्याला शिंक आणि जांभळी आलेली सहन होत नाही तर ते 8-8 घंटे झोप घेईल का हो? जांभळी द्यावया पुरती, सवडी नाही गारिती, ते तर निद्रे लागे केवती, राहावया वस्ती मिळे विठाला. या कलियुगामध्ये नामचिंतना एवढं साधन मोठं दुसरं कोणचंच नाही. म्हणून ते कोण्याच मोठेपणाच्या नादी लागले नाही, ज्ञान कोणाला सांगण्याच्या नादी लागले नाही. फक्त भजन केलं. सदा नाम घोष करू हरी
घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। महाराज लहान गाव म्हणले नाही, मोठं गाव म्हणले नाही, श्रीमंत लोक म्हणले नाही, गरीब लोक म्हणले नाही। एक महाराजाच्या परमार्थाचे एक कौतुक असं आहे, निव्वळ रानटी लोक महाराजानं परमार्थिक केले। आज बऱ्याच लमानी तंड्यावर मोतीराम महाराजाची पुण्यतिथी आहे। रानटी लोक आहेत ते, पण महाराजानं त्याच्याही लमान तंड्यात शिरोंशीनी सप्ती सुरुवात केली, त्याला माळी घातल्या आणि ते त्या तंड्यानं शिरले, त्याला परमार्थिक केलं म्हणून आमचं जमायलंय। नाही तर आम्हाला ते बोलीत होते होय, आम्हाला मोतीराम महाराजाचं आहे, हे मारुतराव महाराजाचं आहे असं ओळखीतात लोक म्हणून बोलितात। पण काही काही आमचं बी थोडं लय सांगण्यात चुकत आहे। इथं दस्तापूरच्या वर खाल्ला कोण एक कबलापूर नावाचं गाव आहे, तिथं गोकुळाष्टमीचा उत्सव गोपाळ लोक आहेत, कृष्ण मंदिर आहे, उत्सव करतात आणि काल्याचं कीर्तन म्हणून। आणि काल्याच्या कीर्तनात असो कोण्याही कीर्तनात असो मी मारुतराव महाराजाचं चरित्र सांगत असतो। आणि तिथं सांगितलं की महाराजानं पहिले विचार जावं जेवण झालं का, ते कोण आहे कोण्या गावचा आहे हे विचारायचं नाही, जेवण झालं का। नाही म्हणलं की गावातल्या माणसाला बोलून घ्यायचं, याला जेव घाल म्हणायचं आणि त्याला म्हणायचं जेवण झाल्यावर मग या भेटीला ये। कशामुळं त्यावेळेस जेवाय मिळत नव्हतं आणि लय गरीबाला चांगले लोक जेव घालीत नव्हते। महाराजा देखत हो म्हणायचे आणि तिकडंच हाकालून द्यायचे, म्हणून जेवण झाल्यावर मग या भेटीला ये असं हे चरित्र सांगितलं। जे इटल झाल्यावर कीर्तन झाल्यावर मी गेलो एका घरी जेवायला, त्या कबलापूरला पार द्यायचे घर आहेत आता हे बरेच, आणि त्याच्यात भला धिपाडचे धिपाड आता ज्ञान्या नावाचा आता आहे का नाही की माहीत नाही, थकला होता ज्ञान्या नावाचा पारदी, ते कीर्तनात होता। ते मी जेवायला ज्या घरी गेलो का ते ज्ञान्या तिथं आला आणि दरोज्यात उभं राहून म्हणला आता कीर्तन केलेला तूच आहेस का रे? अरे ती जात आवाजावर बोलत नाही, आता कीर्तन केलेला तूच आहेस का? म्हणलं हो। नाही तू मारुतराव महाराजाचं चरित्र सांगितलं, मला वाटलं तू खराच मारुतराव महाराजाचा आहेस काय की? अरे मारुतराव महाराजांना आम्हाला जेवू घातल्याशिवाय कवाच ते महाराज जेवला नाही आणि तू आम्हाला विचारलंय नाही इकडं जेवत बसलास, नाही त्याचा राग मानू का? खरीच चूक आहे ना आपली। महाराजाचं चरित्र सांगणं सोपं आहे, पण काही ना काहीतरी आपण कमीत कमीत आपल्याच्यानं नाही खाऊ घालणं झालं तर दुसऱ्याचं का होईना पण विचारून खाऊ तर घालावं ना, विचारावं ना त्याला बाबा हो चला जेवाय नाही जेवले का? मी खरंच त्याचे पाय धरले, खरीच चूक झाली म्हणून। जेवण झालं का इतकं विचारणारा महाराज आता ह्या काळात खरंही वाटणार नाही, पण मारुतराव महाराज सोडले तर पुन्हा आता ऐसे कोणी होणे नाही। जेवढा गोरगरिबाईवर भर द्याला खाऊ घालण्याचा तेवढा कोणचाही महाराज त्या काली नाही महाराज होते, पण आपल्या आपल्याच खळग्या भरणारे होते। विडाला गोविंद आसने गोविंद जयाने गोविंद आसने गोविंद जयाने गोविंद पैसदासे गोविंद श्यामने पैसदासे गोविंद आसने गोविंद जयाने गोविंद पैसदासे गोविंद
आसने गोविंद शयने गोविंद त्या मने बैसलासे. शयन म्हणजे आपल्याला जरी ते झोपले असले आता अंग टाकतेच माणूस, जरी अंग टाकलं असेल तर भजन सोडून नाही. आणि जरी अंग टाकलं असेल आसनावर आपल्याला झोपल्यासारखे दिसले असतात, पण त्यांना कधीच झोप पळून या गेली झोप आणि होते पाप आडते. आपल्याला झोपेत दिसले असतील पण ते झोपेत कधीच नसतात. आता याचे चिन्ह तुकोबारायनं सांगितले, कशाहून ओळखावं. तुम्ही आम्ही आरगुडं माणसं झोपलोत ना, त्याला उठवून बघा. आता इथं काकडा होत असेल तर इथं झोपलेले 4-2 असावून 4ला माणूस आला की त्याला म्हणे ए उठ उठ उठ. उठणं गेलं की असं मस्त त्याला एखादा ठ्याका आणून उठाव. काय म्हणेल ते? आता त्याला एखादा ठ्याका आणला नाही, उठ उठ गडबडनं म्हणलं की सरळच ते त्याच्या तोंडाला इळभर तेच येतं. दुसरं काय म्हणणार आहे? ठ्याका आणल्याबरोबर होतो ह्या मायला कोण आहे रे ते, हेच येणार. पण जे नामधारकाची लक्षणं तुकोबारायनं सांगितली. नामधारक आहे का? आता ज्ञानोबारायची वय आहे, जागता जव अशी जे जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेव देखीजे तेची स्वप्नी. जरी त्याला झोप लागली स्वप्न जरी पडलं तर भजनाचं स्वप्न पडल. त्याला जर गडबडीनं उठा उठा महाराज म्हणल्याबरोबर कोण उठिलं रे नारेन कारेन असं म्हणत नाहीत. आणि झोपेत प्रत्येक माणूस उष्णत आहे, पण उष्णण्याचे प्रकार असे आहेत की आपण ज्याचं ध्यान केलंय तेच मुखाला येते झोपेत बी. मग रात्रंदिवस ज्यांना भजनाचा ध्यास आहे ते झोपेत उष्णले तरी बी काय म्हणून उष्णतेल? उष्णोनिया उठे राम मारी हाक रामकृष्ण मारी हाक रामकृष्ण मारी हाक. उष्णोनिया उठे धाक रामकृष्ण मारी हाक रामकृष्ण मारी हाक रामकृष्ण मारी रामकृष्ण मारी हाक उठोनिया उठी धाक रामकृष्ण मारी हाक रामकृष्ण मारी हाक रामकृष्ण मारी हाक. उष्णोनिया उठी धाक रामकृष्ण मारी हाक. उसनले तरी रामकृष्ण हरीच म्हणतील, दुसरं त्यांच्या मुखाला आलं नाही. म्हणून त्याला नामधारक म्हणायचं. अशा नामधारकाची जर आपण सेवा केली तर देवाला आनंद होतो. ती सेवा देवाला पावती होती. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. कोणाची? तर ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आता अशा महात्म्याची सेवा आज जरी त्यांना जाऊन 61 वर्षे झाले असते म्हणू द्या.
योग्य प्रमाण असल्यावर बंद करणं योग्य नाही. आता प्रमाण योग्य आहे म्हणून बंद करणं योग्य नाही. पण आपणाला थोडं 9:30 झालेत आणि 10:30 वाजोस्तोवर काही महाराजाचे काही जसे काकानं सांगितलेले मोठ्या महाराजानं सांगितलेले प्रसंग आपणाला महाराजाचे सांगायचे. मोतीराम महाराजाचे आपण जरी मोतीराम महाराजाला पाहितलं नसल तर मारोतराव महाराज आणि काका यांचं सान्निध्य 40 वर्षे 25 वर्षे घडलेलं आहे. आणि त्यांनी काही काही प्रसंग सांगितलेले ते आपण साठवलेले आहेत. आणि ते साठवलेले पुढच्या पिढीला आता या 40 वर्षाच्या 25 वर्षाच्या पोरायला काय चरित्र माहीत आहे. याच्याकरता आमच्या रामचंद्र महाराज सुखीकरानं चरित्र लिखाण केलं आहे. पण यायला चरित्र लिखाण केलेलं वाचवा येळ कुठं आहे. मोबाईल सुधरू देईन ना. त्याच्यानं काहीतरी कीर्तनाच्या माध्यमातून तरी जसं जसं काही आपणाला ते सांगत होते तितकंच दुसऱ्याचं कोणाचं ऐक्यो हे मी तरी सांगत नाही. महाराज जे सांगत होते तितकंच मोतीराम महाराजाचं चरित्र सांगतो. त्यांची सेवा ते होते तवा केली तर त्यांना काय फलप्राप्ती झाली काय लाभ झाला. तर याच्याबद्दल काही एखादा प्रसंग सांगतो. भजन करा विठाला. कारण नामाची ताकदच अशी आहे. आता मला ती लई परमानं म्हणायची नाहीत. नामे संगे दिन उद्धरती आईशी ख्याती नामाची. नामापाशी भुक्ती नामापाशी मुक्ती नामापाशी येस नामापाशी कीर्ती नामे संगे दिन उद्धरती आईशी ख्याती नामाची. कित्येक वाया गेलेले लोक महाराजांना हातात धरले देव केले. ही महाराजाच्या भजनाची ताकद. व्यवहारिक दृष्ट्याही त्यांनी कोणी अपेक्षा ठेवून महाराजाची सेवा केली असेल तर व्यवहारातही ते कमी राहिले हो नाही. तसे अनेक गावांना अनेक तसे प्रसंग आहेत. पण एक मोठा प्रसंग काकानं नेहमी सांगत जावं की मोतीराम महाराजाचा काल म्हणजे ह्या गावाहून त्या गावाला पायी जायचं. पावसाळे भरपूर चिखलाचे रस्ते चिखलतोडीत जायचं. आणि मग काही मागून मागून लोक बैलगाडी पाठवायचे. बैलगाडीनं आणायचं. तर एक वामनराव शिंदे मसलेकर वामनरावानं मोतीराम महाराजाला बैलगाडीत घेऊन 8-8 दिवस 15 दिवस फिरायचं. ह्या गावचा नियम झाला. पुढचा कोण्या गावचा आहे महाराज चला म्हणले की तिथं जायचं. मग तुम्ही म्हणताल जात असतील तर काय नवलंय. नवलाव असा आहे की वामनरावाची अत्यंत गरिबी. जसं आता माणूस पोट भरण्याकरता काही काम करू वाटलं तर काय करते ऑटो घेते नाही स्विफ्ट डिझायर घेईल लई झालं तर असले पैसे इटलसारखे. आता गाड्या मोटरचा काळ आहे. त्यावेळेस वामनरावानं लेकरा बाळायचा उदरनिर्वाह करण्याकरता व्यवहाराला काय करावं लागतंय म्हणून त्यानं बैलगाडी आहोत शेत नसताना जवळ ठेवली. लोकांचे शेत भाड्यानं व्हायचे. आणि कुठेही बैलगाडीत काही बाजाराला न्यायची कुठं न्यायची तर भाड्यानं बैलगाडी चालवायची. आणि तशा परिस्थितीमध्ये मोतीराम महाराजाला जाय आता घरी मनोस्तोर जायचं नाही. बैलगाडीत घेऊन फिरायचं सारखं. म्हणजे प्रसिद्धच होते गंगतडीनं. मोतीराम महाराजाचे मुराळी म्हणलं की वामनराव मसलेकर. पण गंमत अशी झाली कुठं ना कुठं तरी भगवंतही परीक्षा घेतो आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय मार्क पडत हो नाही. प्रत्येकाची परीक्षा आहे कोणी असू द्या. तर त्या वामनरावाची परीक्षा अशी झाली. वामनरावाला 20 रुपयाचं भाडं लागलं मसल्याहून वजूरला जायचं. मसल्याहून वजूरला जायचं 20 रुपयाचं भाडं. आता त्याकालीन भाडं ₹1, ₹2
हायेस्ट लय झालं तर 3 रुपये आणि भाडं मिळालं 20 रुपयाचं. आता का सोपं आहे का? सोपं नाही आहे. आता हे उगा 1000चा नियम आला आणि एखादा 5000चा आल्यावर आता हे करा वाटतंय होय? हे सोपं नाही आहे. हे मोह कोणाला सोडित नाही. आता 20 रुपयाचं भाडं लागलंय, जिथं 2 रुपये भाड्यावर गाडी चालणारी 20 रुपयाचं भाडं लागलंय. आणि तेवढ्यात मोतीराम महाराजानं सकाळी सकाळी हाक मारली, अरे वामन चल बरं वजूरला जायचंय, बैलगाडी आण. आता कसं करावं? आता 20 रुपये सोडावं का महाराजाचं ऐकावं? हो सुदामदेव, कसं करावं? महाराजाचं ऐकत होय महाराज. हे बोलता वाटेच म्हणायला सोपं आहे, पण माणूस ऐकत होय. कारण 2 रुपयाचं भाडं मिळणारं तिथं 20 रुपयाचं मिळायलंय. आणि महाराज म्हणतात महाराजासंग काय मिळणार आहे? फक्त जेवायला आणि बैलायला कडबा, याच्यापेक्षा काय मिळायचं? पैसा तर हो नाही. वामन आण बरं गाडी म्हणल्यावर आता वामनरावानं बोलायचंच बंद केलं. आता महाराजाला कसं नाही म्हणावं आणि हो आणतो गाडी म्हणावं तर 20 रुपयाचं भाडं चाललंय. आता हे धर्मसंकट आहे. वामनरावानं हळूच कोण बोलायला सुरुवात केली, महाराज हमेशा आहे तुम्ही मलाच म्हणतात बैलगाडी आण. गावात मोठमोठाले लोक येतं, त्याच्याकडे किती बैल येतं, त्याला एखाद्या वेळेस बी तुम्ही म्हणत नाहीत. महाराजानं ओळखीलं काहीतरी याला. आता त्याला काय ओळख येत नव्हतं. असं आहे वय, बरं बरं सांगतो म्हणले, जा. वामनरावला वाटलं जमलंच. आता कोणाची तरी बैलगाडी बोली तर हे कशाला कोणाच्या मागं लागतील. महाराजानं घोंगडं घेतलं, खांद्यावर टाकलं, हातात काठी राहायची खडाव घातले आणि पडशी घेतली आणि नीट निघाले पायानं. मसल्याहून गंगाच्या पलीकड याचं, म्हणजे पलीकड मसले अलीकड याचं गंगातून. आणि त्यालाही वजूरलाच जायचं आहे. वामनरावला भाडं वजूरचंच लागलेलं आहे. मोतीराम महाराज गेले पायानंच, कोणालाच म्हणले नाही. काहाला म्हणत बसतील ते? वामनरावानं ते भाडं काय घेतलेलं ते बैलगाडीमध्ये भरलं आणि बैलगाडी गंगातून अलीकडं आणायची आणि वजूरला जायचं. गंगा पार करून वजूरला रस्ता. अर्ध्या गंगेत गाडी आल्या, कसं गंगेला कोण पाणी आलं की जे गंगेला भरता आलं, जे भड गंगाला एकदाच पाणी आलं की वामनराव सगट वामनरावाची गाडी बैल वाहूनच गेले. सगळ्या लोकांना आरडा उठीला, वामनराव गेले वाहून, वामनराव गेले. वामनरावाचा एक बैल पाण्यात वाहून गेला, मेला. एक बैल कसं तरी ते शिवळत निघालं आणि सुटून पवत आला एक बैल वरी. आणि वामनरावाला ते पहिले असे फेटे बऱ्याच लोकायला होतेच, तेव्हा फेटा टाकून लोकांना उडी मारून वामनरावाला फेट्याच्या आधारानं बाहेर काढलं. आता बाहेर काढल्यावर ते पोट दाबून पोटातलं पाणी काढणं, टंगड्याला धरून फिरविणं, ते पाणी निघण्याकरता केला प्रकार. पण होई नाही चोई नाही, वामनरावाला तिथं आडवं टाकलं. आणि एक माणूस पळू जाऊन सेने वजूरला पोहोचला. आणि वजूरला गेल्यावर मोतीराम महाराजाला सांगितलं, महाराज वामनरावाचं असं झालं, बैलगाडी वाहून गेली आणि वामनराव मेले. महाराज म्हणले, कसा बोलायलाच, त्याला मरायला काय झालंय ते मरत नाही. मग चला असं झालंय, मला आज रिकाम पण नाही म्हणले, येईल मी पुन्हा, जाय परत. आता परत येणाऱ्या माणसाला राग येणारच ना. महाराजा करता इतकं ज्या माणसानं बेजार झालाय आणि त्या महाराजानं येऊ नये म्हणजे किती बेकारी आहे का नाही. आणि महाराजाची तीच बल्ला असती कवा बी, किती तुम्ही त्याच्या पुढे करा, ऐन टायमाला ते येत नाहीत. मग माणसं म्हणते होतो, याला मोबाईल नव्हता हो, मीच द्याला. अहो याला लय म्या खाऊ घातलं मलाच ओळखीनं, हे लय बल्ला आहे.
एवढं वामनरावानं 8-8 दिवस बैलगाडीत फिरवायला जाऊन ते म्हणले त्याला काय झालं मरायला आणि मी येत नाही आणि जाय म्हणल्यावर तो माणूस नाराज होऊन परत आला. तर वामनराव इकडं उठून बसले. आता गरिबी इतकी आणि बैल एकच राहिलाय, आता कशाचं भाडं, आता काय करावं. पण सेवा कधीही वाया जात नाही. काहीच काल गेल्याबरोबर वामनरावाला कसा एका वयनं दुसरा बैल मिळाला. बैलगाडी सुरुवात झाली. पण 8-10 दिवसानं 15 दिवसानं का वयनं मोतीराम महाराज पुन्हा मसल्यात आले. वामनरावाचं धाडसच होईनं पुढं झाला. आता कोण्या तोंडानं जावं. पण धाडस करून वामनराव पुढे गेले आणि एवढेच उद्गार काढले, महाराज मनुष्य जन्म हा चुकीचा पुतळा आहे, मी चुकलो असेल. मी तो अपराधाच्या राशी अपराधाचे राशी आणि शिक्का अंगुष्ठ ते पाशी. केसापासून पायाच्या अंगुठ्यापर्यंत मी अपराधी आहे, चुकलो असेल. मज नाही कोणी आणि तुमच्या पाऊला वाचोनी. महाराज तुम्ही आमचे मायबाप आहात. लेकरू कसलंही अपराधी असेल तर माईला सांभाळच करावं लागतंय, तिचं नाव माय. तसं मी तुमचं लेकरू आहे, चुकलं असेल. तुम्ही नाही सांभाळ करायचा तर कोण करील. महाराजांना एवढेच उद्गार काढले. अरे कधी भाडंही करी जाऊ आणि कधी महाराजाचंही ऐक जाऊ. तेवढाच शब्द वामनरावानं पुन्हा ध्यानात धरला आणि पुन्हा मोतीराम महाराजाची तीच सेवा सुरू केली. बैलगाडीत महाराजाला घेऊन फिरायचं. कधीही भाडं आल्यालाही सोडून द्यायचं, पण महाराजाला नाही म्हणायचं नाही. बराच कालावधी महाराजाची सेवा केली आणि उदयकाल कधी ना कधी येत असते. संताची सेवा केल्यावर देवाला आवडती म्हणजे नेमकं देव काय करतंय, नेमकं देव काय करतंय, त्याच्यात काय त्याच्याकडं उणीव आहे त्याची उणीव ते भरून काढतंय. त्याचं नाव आहे देव. देव दिसत नाही पण काम केल्याशिवाय राहत नाही. संताची सेवा केल्यावर देवाला आवडती म्हणजे नुसतं आवडती म्हणजे ते काय नुसतंच भजनात बसत नाही. जर संताची सेवा करणारा कोणी असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची उणीव भासू देत नाही. म्हणून तुकोबरा येडे आहेत का मागायला, मज दास करी त्यांचा आणि संत दासाच्या दासाचा. तुका म्हणे संत सेवा आणि हीच देवा उत्तम. असा कालावधी उदय काल आला त्या वामनरावाचा. आता हे मी अभंग काही सांगणार नाही, शेवटचं चरण सांगायलो. तुका म्हणे देवान त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची सेवा केल्यावर काय फलश्रुती प्राप्त होती, काय फलप्राप्ती होती याच्याबद्दल काही सांगायलो प्रसंग. तर महाराजानं गाडीत बसल्या बसल्या उगच म्हणायला सुरुवात केली, वामन का आता गरीब राहिला का, वामन आता लय मोठा झाला. वामनराव एक नाही दोन, वामन आता का गरीब राहिला का, वामन आता
मोठा झाला. आता एकदा दोनदा गप बसल्यावर तिसऱ्या बारीला वामनरावाला राहवलंच नाही. वामन का आता गरीब राहिला का म्हणल्यावर वामनराव म्हणले महाराज वामन गरीब नाही राहिला, तुमच्या संग रोजही चांगलं खालाय, बैलालाही कडबा मिळायलाय, पण घरी लेकरायला काय खाला आहे की नाही ही काय भानगडे. आता घरी गरीब आहे, लेकरायला खाला नाही आणि वामन का गरीब राहिलाय का. मोतीराम महाराजाचे उद्गार गेले, असं वय लेकरायला खाला नाही, काय तोंड घेऊन आरडायला लेकरायला खाला नाही, लेकरायला नाही. अरे तुह्या लेकरायला नाही, तुह्या पुढे 7 पिढ्या सरणार नाही इतकं देव देईल. आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म, उत्तीर्णता नोहे येणे जन्म, उत्तीर्णता येणे नोहे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म. सहज मुखातून शब्द गेला, तुला नाही तू या पुढे 7 पिढ्या सरणार नाही, काय लेकरायला खाला नाही म्हणून आरडायलास. अरे देवाची सेवा साधूची सेवा कधीही वाया जात नाही. ही मोठ्या महाराजाचे म्हणजे मोतीराम महाराजाचे उद्गार आहेत. तर मोतीराम महाराजाच्या समोरच काही कालावधीतच वामनरावाला गुंठाभर शेत नसणारे वामनराव 50 एकरचे मालक झाले. तुम्ही म्हणता इतक्या बेगीनं कसे झाले, हे कीर्तनात इतक्या बेगीनं झाले. म्हणजे इतक्या बेगीनं म्हणलं की झाले असं होतं की का बटन दाबलं की वाचाय, त्याला बराच कालावधी जात आहे. शेवट वामनरावाच्याच हातावर 50 एकर जमीन झाली. आजही कोणी तुम्ही सोयरपण असेल तर चौकशी करा. मसल्यात जे वामनरावाचा घराणा आहे का त्याचे तुकारामजी हे आहेत 4 मुलं द्यायला. तर आज वामनरावाच्या नातायला 20-25 एकर जमीन आहे, गरीब नाहीत ते आजबी. आणि मोतीराम महाराजाचे कपडे त्या वामनरावाच्या घरी आहेत, काचाच्या पेटीमध्ये फिट केलेले. कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरेदा. मोतीराम महाराजाची कृपा आहे त्या घराण्यावर. आता शब्द गेलेला आहे, तुझ्या पुढे 7 पिढ्या सरणार नाही. कसं सरल? म्हणून ते मोतीराम महाराजाचे कपडे आजही काचाच्या पेटीत जपतात. कोणाचाही प्रसव होऊ नये म्हणून असं उंच भिंतीला असे दोरीनं बांधलेले नाहीत बरं, चांगलं असं
लाकडाचं हे करून कपाट केल्यावानी वरी आहेत, परसे होऊ नये. फक्त एकच आम्ही भाग्याचे आहोत संतराम महाराज. तिथं गेल्यावर मोतीराम महाराजाच्या आईची पुण्यतिथी कुठेही नाही, पण तिथं आहे मसल्यात. हे उगा आम्ही महाराज लोक आईबद्दल बोलवतो, मातीचं प्रेम आहे आईबद्दल आम्हाला. मोतीराम महाराजानं आई होती तोपर्यंत आईची पुण्यतिथी मसल्याच करी जावं, आणि मी गेल्याच्या नंतर माझी पुण्यतिथी कोणी करील किंवा न करील, पण माझ्या आईची कोण करील चालू राहावं. म्हणून मोतीराम महाराजानं तिथं एक कदम नावाचं घराणं आहे, त्याला 200 रुपये दिलेले आहेत बैल घ्यायला. महाराजाची सवय होती, इमानदार लोक होते. महाराज नका ते तुमचे पैसे फिटायचे नाहीत, फिटायचे नाहीत, फेडू नको. या सवयीमध्ये मी गेल्याच्या नंतर माझ्या आईच्या नावानं अन्नदान कर जाय, एवढंच म्हणून नाही, आदली कर, पायली कर, कन्या घुगऱ्या कर, पण पुण्यतिथी कर. आज जवळजवळ त्या आईच्या पुण्यतिथीला 2-3 क्विंटल गहू पुरणत, एवढी पुण्यतिथी साजरी होती मसल्यामध्ये. मोतीराम महाराजाच्या आईची पुण्यतिथी पोळा झाल्यावर पंचमीला आहे, पंचमीचीच आहे पुण्यतिथी महाराजाच्या आईची. त्या कपड्याचं दर्शन आम्हाला मसल्यात गेल्यावर झाल्याशिवाय राहत नाही, कारण आम्ही तिथं मुद्दाम जातो त्या घरी. महाराज जरी गेले तर त्यांच्या अंगावर जी वस्तू असेल त्या अंगावरल्या वस्तूचं दर्शन झालं तरी महाराजाची भेट आहे. विठाला महाराजाचा नुसता पारमार्थच नव्हता महाराज की त्यांनी दाखिली नाही. काकानं म्हणे जावं 50 अभंग घेतल्याशिवाय एकही दिवस जाऊ द्याला नाही. दररोज 50 अभंग गात्याचे घ्यायचे, पण कीर्तन 5च अभंगाव केलं. म्हणजे त्याला 6वा येत नव्हता असं नाही, पण त्याला महाराज की दाखवायचीच नव्हती. त्या वयात यांनाच लागू होता. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपणा मिरवी आवडोनी. पिसेपणा आवडून मिरवतात म्हणजे ते पिसे नसतात, ते वाचेस्पतीचे नि पाडे. वरी सर्वज्ञता ही जोडे, परी येडिया माझे दडे. मैमे भेने पारमार्थही कमी केला नाही, आणि नुसता पारमार्थ लोकायला सांगितला नाही. आचरण महाराजाचं म्हणावं तर काकानं सांगा जावं, आवेशात मोतीराम महाराजानं सारीच्या गाडीत सुद्धा पाय टाकला नाही. म्हणजे बैलगाडीमध्ये जर सारी कुठं जात असेल, बाई बसलेली असेल, तर बैलगाडीतला माणूस जर म्हणला ना महाराज बसा गाडीत, तर त्याला म्हणायचं नाही हे बायाच्या गाडीत बसतो का. म्हणजे हे दाखिली नाही महाराज की, फक्त नाही नाही जाऊ द्या इथंच जायचं आहे, हां येतो हो द्या व्हा पुढे. हो नाहीच. आता काकाचं तर लई प्रसंग मोठा आहे हो. ते काकानं स्वतःच्या बहिणीला गाडीत बसू दिलं नाही. ते आता नाथ महाराजाचे वडील आहेत ना, ते नरहरी नाव आहे, पण त्याचं बबूशेठ म्हणतो त्याला. ते एकदा मोठा कार्यक्रम गंगाखेडला केला, आणि मग आता बहिणीला म्हणजे नेऊन सोडायचं काकाच्या. तर ते बबूशेठ आले आणि म्हणले तात्या गाडी द्या बरं. म्हणले कशाला. म्हणले आत्याला नेऊन सोडायचं. म्हणले हे पाय हे 2000 ने, आणि भाड्यानं गाडी आण. बहिणी येत ना मया 2000 ने, आणि गाडी भाड्यानं कर. ते म्हणले आता गाडी आणा, त्याला भाडं द्या, तुमची काय करायली इथं. मग काही करीन पण इथंच राहील म्हणले. आजू गाडी आहे तिथं ती, मग गाडी इथंच राहील. अहो म्हणले दुसऱ्या कोणी नाही, तुमच्याच बहिणी. तुला माहीत आहे म्हणले ह्या सोपाण्याच्या बहिणी आहेत म्हणून. जगाला काय माहीत आहे, जग तर मग न्यारच प्रचार करेल की आता सोपान महाराजही बाया घेऊन हिंडायलाय म्हणून. परधर्व्य परे नारी याचा धारी विठाळ, याचा धारी विठाळ. Bye.
वारीला जाण्याकरता तुकोबरायाने एक तुम्हाला आम्हाला सांगितलंय, पारमार्थ कमी करा का जास्ती करा, पण साधन सांभाळा. हे दोन साधन तरी हीच दोन्ही. आणि जरी कोणी साधेल परद्रव्ये परनारी याचा धरी विटाळ, या गोष्टीत महाराज वागले. परद्रव्याला कोणाचा प्रश्न केला नाही. आता दीपगुरु लोक महाराज सांगत येत ऐकव, मोतीराम महाराजांना 10 रुपये खिशात कोणाला टाकले आणि मोतीराम महाराजांना बंडी जाळली. पण महाराज ठिकाण माहीत नसल्यानं कोणतरी भक्तानं टाकले म्हणतात. पण ते प्रसंग संतराम महाराज आमच्याच गावातला आहे. आमच्या गावात मारवाड्याचं घर आहे. त्या मारवाड्याला आपलेच महाराज आहेत, आपल्या जातीचे आहेत. कोणालाही स्वाभिमान असतेच की आपलेच आहेत म्हणून महाराजाला मोतीराम महाराजाला घरी नेलं. महाराज तर घेत नाहीत. गपचिप बंडीमध्ये 10 रुपये टाकले. त्या कालीन महाराजांना हात घातल्याबरोबर बाहेर इथं रस्त्यातच पटांगणातच तिला ही चोलटी झाली. म्हणले हे पैसे घ्यायला शिकायली, तिथंच काडी लावली. हे प्रसंग ठामपणे दीपगुरु महाराज तुम्ही सांग जा. हे सेंद्रियात घडलेली गोष्ट आहे. विढाला काकांना नेहमी या पुण्यतिथीला मोतीराम महाराजाच्या ही वही द्यायची. जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवने अंगे, ते तोनी जन्मागवे सोळे की ते. काय वैराग्य असेल, धगधगीत ज्वा अग्नी जायसा. एवढं सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जाईसा. महाराजाची पुण्यतिथी गंगथडीनं तर होतीच प्रत्येक गावोगाव आपल्या भागामध्ये, पण आपल्यापेक्षा अति उत्साहानं पुण्यतिथी डोंगरानं होती. बरं इकडे किनगाव, अहमदपूर, परळी इकडे जाऊन बघा. वंजारी समाजावर अत्यंत महाराजाची कृपा आहे आणि ते मानतेत. कुठेही नोकरीला माणूस जाऊ द्या, तिथं महाराजाचा फोटो असणारच घरी, मोतीराम महाराजाचा. आणि त्या देवकरा म्हणा, किनगावच्या बाजूला देवकरा, पिंपळदरी, आपल्या परभणीतच येते ते गाव पिंपळदरी. पिंपळदरीला ह्या नोकरीला ह्या गावचा माणूस नाही असं एकही पद नाही. सगळ्या पदावर लोक आहेत त्या गावचे. प्रत्येक घरोघर 1-1, 2-2 नोकऱ्याला आहेत. पण कुठेही जरी नोकरीला माणूस असेल तर पिंपळदरीच्या दसऱ्यातल्या नियमाला ते माणूस तिथून नोकरीचं सुट्टी घेऊन गावात येणारच उत्सवाला. आणि त्या गावची दिलेली बाईले कुठेही दिलेली असू द्या, ती दिपवळीला येणार नाही पण त्या सप्त्याला येणार. काय त्या सप्त्याचा वेगळाच काय आनंद आहे. तर एवढी कृपा आहे त्या गावावर दसऱ्यामध्ये. आता हे क्रॉस बीड काही बी निघालंय म्हणून कव्हाय काही आले. आता जांब चालू आहेत पिकलेले, पण ते मी जांब फोडला घरीच आहे आमच्या बाळा पाठीमागं. जांब फोडला तर मला नुसत्या आळ्या. आता कसा खावा, गपचिप खाल्ला असता तर बरं झालं असतं म्हणलं. आता कवाय काही फळे आले, पण दसऱ्यामध्ये आजही आंब्याला 5 आंब्याचा घोस असते. तुम्ही म्हणता काय नवलंय कधी येत असेल, तसं नाही आहे. महाराजाच्या इना उभा करायच्या त्या दिवशी महाराजाच्या समाधीचा अभिषेक करायचा. आणि त्या माणसानं कोण्याही आंब्याखाली मनाला वाटेल तिथं जायचं. एकाच नाही, गेल्या वर्षी ह्याच आंब्याला गेले आणि त्यालाच येत असतील नाही. तो माणूस ज्या आंब्याखाली जाईल त्या आंब्याला 5च आंब्याचा घोस दिसते. आणि ते 5 आंबे तोडून आणायचे आणि 5 आंबे तोडून आणून असं सप्त्याच्या मंडपामध्ये बांधायचे.
आणि शेवटच्या काल्याच्या दिवशी प्रसाद म्हणून बारीक तुकडे टाकतात. तर एक आंबा एकदा भावना असती लोकांची, चोरी गेला गुरु. हो, ते आंबा चोरी गेला त्याला नव्हतं पोरग. ते आंबा त्यानं पोरग होईल मोतीराम महाराजच्या प्रसादानं म्हणून भावनेला फल मिळतच. त्या आंब्याचं पोरग त्याला मिळालं, पोरग झालं. तेव्हापासून ते आंबा तिथं संरक्षण आहे त्याला. रात्रंदिवस त्या आंब्याचं संरक्षण करायला आजही पिंपळदरीतल्या लोकांना विचार नाही पाहायला जा. कोण्याही आंब्याला 5 आंब्याचा घोष येतोय. ही काय महाराजाच्या नामचिंतनाची ताकद असेल. आईसे बळ नाही खेड्यापाड्यानं डोंगरामध्ये पुण्यतिथी महाराजाची साजरी होती. लाइटिंग टाकून येते मस्त उगत तोरणं बांधून गुड्या उभारून साजरी होती. पण पिंपळदरी आणि देवकरा हे विशेष पुण्यतिथी आहे. यात्रेचं स्वरूप आहे. त्या गावचा माणूस असो स्त्री असो लहान मोठा गुलालाला महाराजाच्या आला नाही असं होतच नाही. घरायला कुलप आजही. आता त्या देवकऱ्यातलं तर कौतुक असं आहे, 5 दिवसाचा सप्ताह आहे देवापा. 5 दिवसाचा. तर 3 वर्षाचं नारळ पुढे येटिंग आहे. म्हणजे यंदा पुण्यतिथीला पुढच्या वर्षीचं नारळ घ्यायचं आहे. ज्याला पुढचा घ्यायचा आहे त्यानं 3 वर्षाच्या पुढचं घ्यायचं. 3 वर्षाची बुकिंग आहे. 5 दिवसाचा खर्च अन्नदानासह महाराजांसह सगळा खर्च 5 दिवस एकच माणूस करते. महाराजाच्या कालीन ते लोक खाला महाग होते आणि आज एवढा खर्च करतात. म्हणून कशामुळं? महाराजाच्या कृपेमुळं. ते लोक आज झालेत तेवढाले. कोण्या नोकरीच्या रूपानं असतील, उद्योगाच्या रूपानं असतील, पण महाराजावरली श्रद्धा आजूक त्यांची उठलेली नाही. असा एक प्रसंग आहे देवापा त्या गावचा देवकऱ्याचा की मोतीराम महाराजाच्या पुण्यतिथीला मारुतराव महाराज येत आजही चालू येते. मारुतराव महाराज याचे तर ज्यांचं ते नेम आहे ना 5 दिवसाचा त्यांच्याच घरचा मुलगा वारला. आता कसं करावं? श्रद्धा आहे का किती येते महाराजावर? लेकरू वारलं असं कोणालाच कळू दिलं नाही. ते लेकरू घरात कोंडून ठेवलं मेलेलं प्रेत लेकराचं. बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि महाराजाचं कीर्तन गुलालाचं झालं. आणि महाराज गुलालाचं कीर्तन करून वाट लावल्यावर गावाच्या बाहेर त्यांना मग कोणतरी सांगितलं, कळालं की ज्यांनी नियम केलाय त्याच्या घरी असं असं झालं. महाराजाला कसं पुढे जावं वाटलं. मोठे महाराज पुन्हा परत आले आणि तेव्हापासून 5 दिवस त्या गावातून कुठंच गेले नाही शेवटपर्यंत. 5 दिवस त्या गावातून शेवटपर्यंत मारुतराव महाराज हल्ले नाहीत मोतीराम महाराजच्या पुण्यतिथीला. एवढी श्रद्धा पाहिजे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्तान सकळ भोगिता होय त्यांचे. यायलाच म्हणे जाऊ संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे त्या दास झालो त्यांचा विठाला.
आयुष्यात मोतीराम महाराजानं सारीच्या गाडीत पाय टाकला नाही. नाही नाही कोण्याही बाईच्या हातची भाकर खाल्ली. ते शाट मारायले हो. तुम्हाला काय माहित आहे? त्याच्यानं माग माग चालले. फक्त आता आथरुणाव पाय राहू द्या. सारीच्या गाडीत पाय टाकला नाही. आयुष्यात मोतीराम महाराजानं कोण्याच बाईच्या हातची भाकर खाल्ली नाही. आता ते बाबा म्हणले महाराज होते तेव्हा मी आऊत करी होतो, आऊत हानीत होतो. तुम्ही मोतीराम महाराजानं कोण्या तरी बाईनं भाकर करून दिली असं ऐकलं का? नाहीच. जोपर्यंत आई होती तोपर्यंत आईच्याच हातची भाकर खाल्ली. आई गेल्याच्या नंतर कोण्याच बाईच्या हातची भाकर खाल्ली हो नाही. स्वतः हातानं करून खायचं. मग आता ते कधी खायचं म्हणजे कोण्याच्याही चुलीवर नाही, काहीच नाही. रानशिन्या गौऱ्या आणायच्या बाहेर दिशेला गेल्यावर आणि त्या रानशिन्या गौऱ्या पेटवायच्या आणि त्याच्यात ते बाटी म्हणायचे, ते उंडे करायचे आणि त्याच्यात भाजायचे. मग ते आता कुठं तूप मिळत आहे, त्याला तूप लागते खायला. आता गरिबाचा नियम असल्यावर तूप कुठून आणावं? अहो काही गरीब तेव्हा तर गरीब यालाही होत्या. तूप नाही मिळालं तर महाराजानं चटणीचं पाणी करून खायचं. पण खाण्यापिण्यावर भर द्याला हो नाही. चटणीच्या पाण्यासंग तितकंच चव लावून खायचं. आता तर आमची लय मजा आहे हो. आणि महाराज त्याला म्हणतात हाय ते खात नाही, नाही ते मागितल्याशिवाय राहत नाही. सगळं चांगलं वाळड्यावर पुन्हा जे तातण दिसत नाही का ते मागत आहे. थोड्या मिरच्या आहेत का तळलेल्या? आता नसल्यावर कुठून आणावं? म्हणून ह्या गोष्टी काकापर्यंत चलत आल्या. काकानं आम्ही जरी मीठ मागितलं ना आम्हाला दाती किती याचं मीठ मागितलं. हा ते प्रेमानं मागत होते. दीपगुरूला नुसतं म्हणायचे काय बामण नुसत्याच हातानं आले, पापड तर आणलं नाही. तर वटराव जर होता धोतर का झालं. मंदिरावर जेवतानी अहो त्याची भाषा काय बामण नुसत्याच हातानं आले, पापड तर आणला नाही. दीपगुरूनं पळू पळू जायचं. मला वाटतं शेतात राहत नव्हते इथं गावात. पळू पळू जायचं आणि 2 पापड भाजून आणायचे. मग काकानं खासा किती इतका इतका खायचा आणि आम्हालाच वाढायचा. ते का खाण्यापिण्यासाठी नाही, हे प्रेमाच्या गोष्टी आहेत. पण आळणी झालंय म्हणल्यावर अर्धा तास तरी आम्हाला तासाडायचं त्यानं. तुम्ही खाण्यापिण्याकरता घरं सोडले, तुम्हाला का भजनाची गरज आहे का? किती परमार्थाची त्याची बारकाई होती ऐका. आळणी झालंय म्हणल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या अंतकरणाला दुःख किती होईल. ते ना म्हणे जा मरणार होतात का उद्या. कमी खायचं होतं पण चवदारच लागलं नाही, आळणीच झालं, खरटच झालं. असं म्हणलं की ते परमानानं आम्हाला तासाडायचं. खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, आयशा तापशाला बोध कैसा विठाला. आता शेवटी शरीर आहे महाराजाचं, वय झालेलं, शरीर थकलं, हातानं करून खाणं होईनं. म्हणून आता दुसऱ्याच्या हातचं खाचं हो नाही. म्हणून महाराजाचा पुतण्या संग राहू लागला. आहे ते पन्नालाल नावाचा पुतण्या. त्यानं स्वयंपाक करून महाराजाला जेवू घालायचं. पण गंमत अशी झाली, त्या पुतण्यानं स्वयंपाक करून महाराजाला जेवू घातल्यावर आपण जेवायचं. पण एके दिवशी भाजी केली दूधग्याची आणि ते होतं कडू दूध ग. आता त्या पन्नालालला काय माहिती आहे कडू आहे का गोड आहे, त्यानं थोडंच खाल्लं. त्याची भाजी केली आणि मोतीराम महाराजाला ताटात वाळली. महाराजानं चव लावून ती भाजी खाल्ली. पन्नालालला वाटलं भाजी चांगली झाली काय की महाराजाला आवडायली, पुन्हा ताटात वाळली. आता महाराजाचा नेम होता ताटामध्ये भाताचा शीत सुद्धा राहू द्यायचा नाही.
ताट धुवून ते पाणी प्यायचं, खाली पडू द्यायचं नाही. कोणी केळीच्या पानावर जर वाळलं तर त्याच्यावर ताट ठुलं आणि केळीच्या पानावर एखादा भाताचा शीत मिळाला तर भावना होत्या माणसाच्या. तर भाताचा शीत जर माणसानं खाल्लं ना, महाराजानं पाहितल्यावर म्हणायचं म्हणे, पाय पत्तरवाळीवरलं खाय, पत्तरवाळी खाय, पत्तरवाळी खालची माती खाय, तुला माती गुण येणार नाही. मग आपल्या जरी भावना असल्या तर मग काही व्हायचं नाही. वाणी ताकद होती ती. म्हणजे भाताचा शीत सुद्धा वाया जाऊ द्याचा नाही. तेवढी भाजी महाराजानं खाल्ले, ताट हात धुवून ताट धुवून पेलं आणि मग पन्नालाल जेवाय बसल्यावर एक घास घेतला की कडू लागला. आता याला कसं खावं वाटल. आणि मग कपाळा हाणून घेतलं न सांगितलं तात्या, आता ते चुलते असल्याच्यानं तात्या पन्नालालनं म्हणायचं, तात्या किती भाजी कडू डकन, तुम्ही डबल वाळली तरी बी चव लावून खाल्ली, मला वाटलं चांगलीच झाली काय की तुम्ही म्हणाव की नाही कडू आहे म्हणून. तेव्हा मोतीराम महाराजाचे उद्गार आहेत, अरे पन्ना तुला वाटायले मोहात चुलताच आहे. अरे हे चुलता कोण्या स्थितीवर गेलाय, कोण्या स्टेपवर गेलाय तुला थोड्याच काही कालावधीत कळल. आता हे खरटण, आळणेन, तिखटण, आंबटण, गोडण, धड हे आता राहिलं हो नाही. काय खातो आम्ही काचया संगाती, काय खातो आम्ही काचया कासया सांगाती, कैसे लागती नेनो मुखे. आता चवन दवन हे आता मुखाला राहिलेली नाही. का राहिली नाही? ज्याच्या शरीरामध्ये, ज्याच्या अंगामध्ये ओतप्रोत ब्रह्माचा रस भरलेला आहे, त्याला हे गोडन, आंबटन, तिखट ह्या रसाहून काय संबंध आहे. ब्रह्मरस गेले भरोनिया अंग आणि आदिल तो रंग पालटला. आता ते राहिलं नाही. महाराज कोण्या स्थितीवर गेले ते याच्याबद्दल एक अजून चांगल्या अधिकारी गोष्टी ध्यानात याल्यात म्हणून सांगतो. इथं वजूरला नारायण तीर्थ स्वामी, महान अधिकारी नारायण तीर्थ स्वामी, महान अधिकारी, सवळ्यात राहणारे ब्राह्मण. कधीच कोणाचा प्रश्न करून घ्यायचा नाही. आणि त्याला आता ते बी मी पाहितलेले आहेत बरं, काकानं सांगा जाऊ, त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तिन्ही काळ कळायचे. एवढे अधिकारी. मोतीराम महाराजानं त्याचं दर्शन लांबून घ्यायचं आणि बोलत बसायचे जवळ, पण प्रश्न नाही. पण गंमत अशी झाली, मोतीराम महाराज चौथ्या टप्प्यावर गेल्यावर हे नारायण तीर्थ स्वामीला कळालं आणि मोतीराम महाराज लांबून दर्शन घ्यायचे. पण मोतीराम महाराजाला पाहितल्याबरोबर नारायण तीर्थ स्वामीने एकदम मोतीराम महाराजाला गळफाटून मिठीच मारली. महाराज असे की झाले, म्हणले स्वामी हे काय भानगड आहे, तुम्ही प्रश्न करून कधीच आमचा घेतला नाही, आम्हाला लांबून दर्शन घ्यावं लागतंय आणि तुम्ही एकदम कशी काय मिठी मारली. त्यावेळेस नारायण तीर्थ स्वामीचे उद्गार आहेत, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. ईश्वरा धुवन सांडिले, ईश्वरा धुवन सांडिले, ईश्वरा धुवन सांडिले. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, ईसम धुवन सांडिले.
आता ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड इटाळाचे. आता मोतीराम महाराज आता कशाचा इटाळ ना आता कशाचा हे आला. ती कडू दूधग्याची भाजी खाल्ल्यामुळं शेवटी शरीर थकल्यालंय, देहधर्म आहे. मोतीराम महाराजाला दुसरे दिवशी संडासची बिमारी लागली. आणि महाराजाचं कर्म असं बारीक होतं, संडासला नेल्याला तांब्या संडासून आल्यावर ते काळी माती किंवा चुलीतली राख घेऊन 3दा घासायचा तांब्या, आणि 3दा ते राख लावून हात घासायचे, आणि 3 वेळच गुडघ्यापासून खाली पाये धुवायचे आणि 21 गुळण्या टाकायच्या. आता आम्ही माऊलीच्या सोहळ्यात चलवतो, बरेच वारकरी बघतो, एका बॉटलमध्ये सगळंच. बऱ्याच वारकऱ्याच्या पाठीवर बॉटल आहे, संडासला तीच, आणि नळाला पाणी प्यायला लावायला बी तीच, आणि त्याला काय व्हाले म्हणतात, हे खरकटे वारकरी म्हणतात. ते अशा भानगडीत आपल्या काय महाराजाचं कर्म बारीक. एवढं पाणी काढायचं आणि कोणाचं पाणी घ्यायचं नाही. तेव्हा काही हापसे नळण नव्हते. आडातून आपण हातानं ते कळशी तांब्याला ते बांधून, तांब्याला काय म्हणतात त्याला, शिकाळी बांधून ते पाणी काढायचं. एवढं पाणी काढणं होईन. महाराजांनी एकदम निर्णय घेतला, आता ही पाचगत लोकायला दाखिण्यापेक्षा आता गेलेलं बरं, आता राहणं बरं नाही. आता हे आम्ही म्हणू नाही बरं, बळे विन शक्ती हो बोलू नये. त्याचं येण्याचंही हातचं आहे आणि जाण्याचं बी हातचं आहे. म्हणून तर ते म्हणले, घेईन मी जन्म याजसाठी देवान तुझी चरणसेवा साधा वया. त्याचं याचं म्हणाव होय आणि जाचंही म्हणाव होय. गण झालं गडे, आता ही पाचगत लोकायला दाखवू नये, आता जातो. आणि असा निर्णय घेतला, तो वार आहे बुधवार आणि उद्याच जातो. उद्याच जातो म्हणल्यावर लोकायला भक्तायला धक्का बसला की महाराज उद्याच जातो म्हणायले. गुरुवारीच जायचा निर्णय. महाराज उद्याचा गुरुवार चांगला आहे की नाही बघावं, ब्राह्मणाला विचारावं. आता यायला शुभ काळ अवघ्या दिशा, यायला चांगला न वांगला काय करायचं आहे, पण भक्तायचं म्हणणं आहे ना, तर काही हरकत नाही म्हणले, बोलवा ब्राह्मणाला. पालमचे ब्राह्मण बोलिले 2-3, आणि त्या ब्राह्मणाला मोतीराम महाराजांना सांगितलं, देवबापा पंचांग बघा, उद्या गुरुवार आहे, गुरुवारी जाच आहे, उद्याचा गुरुवार कसा आहे बघा. ब्राह्मणानं बघितलं तर म्हणले, महाराज उद्याचा गुरुवार काही चांगला नाही. पुढच्या गुरुवारी 3:30 वाजता पुष्य नक्षत्र लागणार आहे, त्या पुष्य नक्षत्रावर तुम्ही देह ठेवा म्हणजे बरं होईल. बरं आहे म्हणले देवबाबा, तसं करू, पुढच्या गुरुवारी जाऊ. आता ही सामान्य ताकद आहे वय, आता मी म्हणल्यावर ना जमत आहे वय. पुढच्या मोतीराम महाराजच्या पुण्यतिथीला मी पुन्हा पहिलेच दिवशी अरे कव्हा दिंडी निघल आणि काय आपली खबर आहे. बळे विन शक्ती बोलू नये. बरं आहे देवबापा, तसं करू. मग 8 दिवस काय करावं आता. मग फळ्यामध्ये सप्ताह सुरुवात केला, 8 दिवस राहायचंय फळ्यात. 8 दिवस सप्ताह सुरू केला. तो काल आहे 1964चा. तर 1964चा दुष्काळ आहे. दुष्काळात लोकायला अन्न खायला मिळणं गेलं. तर त्या कालीन श्रीमंत लोक जवळ करून त्याला बोलून त्याच्याकून धान्य जमा करून फळ्यामध्ये सप्ताह सुरू केला. आणि येणाऱ्या भक्तायला 2 टाईम खाऊ घालायचं, पंक्तीने हिंडून. सगळे लोक जेवून 8 दिवस तृप्त केले. आणि ज्या गुरुवारी जायचंय त्या गुरुवारी सकाळी सूर्य उदयाला म्हणले, अरे मारुती, अशा टायमाला गुरुच्या घरातलं कोणी असतं तर लई बरं झालं असतं. गुरुच्या घरातलं कोणीतरी असतं तर लई बरं झालं असतं. आता मोतीराम महाराजाचे गुरु दत्तबुवासाहेब ठाकूरबुवा लोहगावकर, ते चातुर्मासाला पंढरपुरात आहेत. आता पंढरपुराहून त्याला आणणं काही शक्य नाही. पण दैठण्याला बापूसाहेब महाराज आहेत म्हणले, दैठण्यात त्याला आणल्यावर जमल का.
म्हणजे कोणी असू द्या, दोघंही भाऊच आहेत, आपणाला काय, कोणी गुरुच्या घरातला असू द्या. म्हणून त्याच मसल्याच्या वामनरावाला पाठवून दैठण्याहून बापूसाहेब महाराजाला फळ्यामध्ये आणलं. आणि बापूसाहेब महाराज फळ्यात आणल्यावर बापूसाहेब महाराजाला पाहितल्याबरोबर मोतीराम महाराजानं तिथूनच अभंग म्हणला, आज माझं बरं झालं, माहेरच आलं माहेरचेच आले, आजी बरवे झाले, आजी बरवे झाले. बरवे झाले माझे माहेर, भेटले डोळा देखिला सज्जन, भाग निवारला सीन. माहेरचेच आले माहेरच आलं, आज माझं बरं झालं, भाग गेला सीन गेला, नावगा झाला आनंद. बापूसाहेब महाराजाचं दर्शन घेतलं आणि बापूसाहेब महाराजानं बाजूला घेऊन मारुतराव महाराजाला विचारलं, महाराजाला विचारा कीर्तन करायचं आहे का प्रवचन. आता गंमत अशी या चरित्रात ऐका जरा. महाराजाला विचारलं मारुतराव महाराजानं, बापूसाहेब महाराज म्हणतात कीर्तन करायचं आहे का प्रवचन. आता मोतीराम महाराजाचा विषय आहे कीर्तन आणि बापूसाहेब महाराजाचा विषय आहे ज्ञानेश्वरी प्रवचन. आता नाही नाही प्रवचन आम्हाला पटत नाही, कीर्तनच करा असं म्हणल्यावर ती मर्यादा झाली का गुरुच्या समोर. कीर्तन करा म्हणायचं नाही आणि कीर्तनच करून घ्यायचंय. तर काय मर्यादा असावं काय मर्यादेनं बोलावं हे मोतीराम महाराजाचं वाक्य आहे. अरे मारुती, बापूसाहेब महाराज कीर्तनाला उभे राहिले की मला हुबेहूब कृष्ण देवच दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कीर्तनच करा पण करा म्हणायचं नाही. बरं ठीक आहे म्हणले, मग भजन तर सुरूच आहे. बापूसाहेब महाराजांना इना घेतल्यावर मात्र इतकेच उद्गार काढले मोतीराम महाराजानं बंगवर असून की महाराज 3:30 वाजता विसर्जन करायचं आहे. तिकडं जे इठल कीर्तनाचं आणि इकडं जे इठल संग झालं पाहिजे. ठीक आहे 3:30 वाजता देह ठेवायचा आहे ना. 3 वाजल्यावर बापूसाहेब महाराजांना विठोबा रुक्माईचं भजन घेतल्यावर सगळ्यांना टाळ्या वाजल्या. मोतीराम महाराजांना बी वर हात करून टाळ्या वाजल्यावर बापूसाहेब महाराज म्हणले, आता 10 मिनिटात माणूस जाणारा वर हात करून टाळ्या वाजित आहे होय. आता जर मी म्हणलं टाळ्या वाजवा ते म्हणताना आता बोर झालं गड्या सोडून दे. आता हे मजाचं कीर्तन नाही, बोर व्हायचंच आहे. पण पुण्यवंत व्हावेन घेता सज्जनाची नावे. अरे संताचं चरित्र ऐक जावं, संताचं चरित्र नेहमी नेहमी आपल्या मुखानं वर्णन करी जावं. काय होतंय तर ते देवाला जेव्हाही पेक्षा माणूस आवडत आहे ते हे प्राणा पुरवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. 3:30 वाजता विठोबा रुक्माई घेतल्यावर टाळ्या वाजल्यावर म्हणले 10 मिनिटात माणूस जाणारा टाळ्या वाजित आहे. अरे सगळं थोतांड आहे. लगेच माऊलीचं भजन आणि जे इठल आणि मला नेऊन सोडा. आता लोक काही बाई बोलायला लागले. असं म्हणाय नाही पाहिजे. बापूसाहेब महाराजानं 3:30 वाजता वाट बघायची होती. मोतीराम महाराजानं सांगितलं पहा मोठ्या माणसाला काही बोललं जाऊ नये. त्यानं जरी 10 मिनिटांना आधी सोडलं असेल तर आपण काय करू तवर हरिपाठ घेऊ, ज्ञानदेवाप्रमाणे देह ठेवू. मग बापूसाहेब महाराज म्हणजे मृत्युमंत प्रत्यक्षात नाथ महाराजाचा अवतार आणि ते मोतीराम महाराजाबद्दल असं कसा संशय घेताना बोलतील.
याचं कारण आहे भक्ताचा महिमा भक्तची जाणतीन दुर्लभया गती आणि काशी. का 10 मिनिटानं कीर्तन आधी सोडलं? ज्या मोतीराम महाराजानं हरिपाठ म्हणल्याशिवाय अन्नग्रहण केलं नाही, स्नान केलं नाही आणि कोणत्याही भजनाचा शेवट हरिपाठ घेतल्याशिवाय केलं नाही. म्हणून आजही आपल्या इथं 50 अभंग जरी होत नसतील पण हरिपाठ होतंय ना. पूजेचं कीर्तन झालं की हरिपाठ, गाथा भजन झालं की हरिपाठ. मग देह ठेवतानाच हरिपाठ घेतल्याशिवाय मोतीराम महाराज देहच कसा ठेवतील? म्हणून बापूसाहेब महाराजांना कीर्तन आधी सोडलं. पण हे आपल्याला काय कळते? बापूसाहेब महाराज म्हणले मला नेऊन सोडा. तेव्हा मारुतराव महाराजाला लय कला भारी, म्हणले नेऊन सोडतो तो पण चहा तर घेऊन जा ना. आता त्या फळ्यामध्ये एक धोंडाबाई नावाची फार भाईक बाई सात्विक, त्या धोंडाबाईला सांगितलं धोंडाबाई बापूसाहेब महाराजाला चहा करून पाजा. आता ती बाई भाईक आधीच, आणि तिला सांगितलं ह्या पाण्याचा पाजू नका, गोदावरी गंगेचं पाणी आणा, चूल सारवा. म्हणजे तोपर्यंत 10 मिनटं झाले पाहिजे. बाईनं गंगेचं पाणी आणलं, चूल सारवून चहा ठुला आणि चहाचे कप बसी बापूसाहेब महाराजाच्या हातावर दिल्याबरोबर इकडं ज्ञानदेवाप्रमाण सुरू झालं. महाराजानं सांगितलं बंगईच्या मला खाली घ्या. महाराजाला बंगईच्या खाली घेतल्याबरोबर मारुतराव महाराज पळू पळू गेले त्या धोंडाबाईच्या घरी. सांगितलं महाराज चला. महाराजाला खाली घेतले. हो तर गर्दी फुल जमलेली. बापूसाहेब महाराजाला गर्दीतून जाता येईना, पण कितीही गर्दीतून उडी मारून कसं जावं हे फक्त मारुतराव महाराजालाच कला होती. बऱ्याच वेळ जे इटल करून महाराज कोणी कोण कवाशी निघून जायचे, लोक गादीच्याच पाया पडायचे, हायतच महाराज म्हणून. एवढी म्हणून तर खेळ्या माझी हनम्या शहाणा. एवढ्या गर्दीतून मारुतराव महाराज पळू पळू गेले. 3:30ला बरोबर ज्ञानदेवाप्रमाणे मोतीराम महाराजांना डोळे झाकले. पण मारुतराव महाराजांना आवाज दिला महाराज थोड्यात अंतर पडायले, बापूसाहेब महाराजाला येता येणं, 2 मिनिट टाईम जास्ती झाला तरी हरकत नाही. महाराजांना डोळे झाकलेले पुन्हा उघडले आणि बापूसाहेब महाराज आल्यावर बापूसाहेब महाराजाच्या पायावर डोकं टेकून देह सर्जन केला. बोला श्री ज्ञानदेव श्री संत मोतीराम महाराज की जय. ठोपार आपल्या गावाला पाये लागले. आपल्या गावाला नियम आहे. आजही गावाची श्रद्धा निष्ठा जशाला तशी आहे. सर्व गावकरी मंडळी त्यांच्याही पुण्यतिथीचा नियम चालवतात आणि त्यांनी दिलेला नियमही माघसुदे दशमीचा चालवतात. त्याच्याबद्दल गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. आम्हालाही तुमच्या रूपानं त्याची सेवा घडती. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून ही 8 दिवस आता मोतीराम महाराजाची सेवा आहे आम्हाला दररोज. आपल्याही गावावर आमचंही प्रेम आहे, तुमचंही आमच्यावर आहे. महाराजाचं गाव म्हणून मी मगवाच गडदे महाराजाला बोललो. ते म्हणले मी नईन चाललो. मी म्हणलं तुम्ही नईन जा, पण तुम्हाला नईन नाही वाटायसारखं गाव आहे. तुम्ही आळंदीत राहिलात ना. त्या गडदे महाराजानं गेले वर्षी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 1ला नंबर आलेला आहे अभ्यासामध्ये. असे वारकरी जीवन वय कमी आहे पण साधक दशे आहे. त्यांना म्हणलं तुम्ही चिंताच करू नका. तुम्ही असं वाटेल तुम्हाला की मी आळंदीतच आहे. गाव लई मोठं नाही म्हणलं, पण खूप लहान्या मोठ्याशी प्रेम करणारे आहेत, पारमार्थिक प्रेमिक लोक आहेत. ते नईनच आले नाहीत गावाला कधी. म्हणून मग वाच आमचं बोलणं झालं. म्हणून महाराजाची इथं भूमी आहे म्हणून आम्ही इथं बोलण्याची अपेक्षा करतो आणि आम्हाला इथं येऊ वाटतंय. नेम तर संतराम महाराज खूप आहे इथं. लय मोठमोठाले इथं. आणि मोठाल्या नेम आहे ना का असं छोटं पाकिट असते का, भरपूर असते, पण त्याच्यात लय प्रेम नसते. मग म्हणतात घेतो का नाही, घ्यावंच लागतंय. पण इथं अपेक्षा न करता आम्ही सेवा म्हणून येतो. असंच प्रेम आपलं जसं महाराजाचं काकाचं शेवटपर्यंत तुम्ही प्रेम टिकिलं, तसंच आमची अपेक्षा आहे की या गावानं शेवटपर्यंत आमच्यावर तसंच प्रेम करावं आणि आम्ही बी तुमच्यावर अशी श्रद्धा ठेवून
पारमार्थ या भूमीमध्ये येऊन करावं ही मोतीराम महाराजाच्याच चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर गुरु श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पहिली कीर्तनाची सेवा श्री हरिभक्त पारायण भगवान महाराज सेंद्रेकर यांनी अगदी येळेवर येऊन श्री संत मोतीराम महाराजांचं आपल्याला चरित्र त्यांच्या कीर्तनातून आपल्याला ऐकण्यासाठी आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं आहे। महाराजांचे गावकरी मंडळीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। उद्या ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील आणि उद्या पूजेचे उद्या रात्री ठीक 9 ते 11 श्री हरिभक्त पारायण माधव महाराज फुरकळसकर यांचं कीर्तन होईल आणि प्रवचन 3:30 ते 4 या वेळात भगवान गुरुजी ढोणे यांचं प्रवचन होईल आणि आजची पंगत निवृत्ती धोंडीर Bye.